तर मराठा आरक्षणाला तातडीनं स्थगिती देण्यास मुंबई हायकोर्टानं नकार दिलेला आहे। सदावर्तेंच्या याचिकेबाबत 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा असे हायकोर्टानं आदेश दिलेले आहेत। पुढील सुनावणी 10 एप्रिलला होणार असल्याची देखील माहिती आता समोर येते। 2014 पासून म्हणजे काँग्रेस यांच्या काळात या आरक्षणाच्या गलिच्छ राजकारणाची सुरुवात झाली आणि आता हे खुल्या वर्गातल्या लोकांवर अन्याय या महाराष्ट्रातले काँग्रेसी जे सत्तेतले विरोधक आहेत ते आणि विद्यमान सत्तेतले सत्ता पक्ष दोघांनी मिळून कशा प्रकारे खुल्या वर्गावर अन्याय चालवलेला आहे। ज्यावेळेस आम्ही हे सांगितलं की ह्याच माननीय न्यायालयाने यापूर्वी सुद्धा 2 वेळेस या मराठा समाजाला माझ्या मराठा भावांना मागास मान्य करण्यास नकार दिला आणि त्यासोबतच स्थगिती सुद्धा दिली। हे जे लोक आरक्षण 50% बाहेरचं जे आरक्षण आहे त्यासाठी जे विरोध करणारे सर्व लोक आहेत ह्यांच्या आता कोर्ट आहेत, कोर्टाचे गोष्ट आम्ही कोर्टाला त्या ठिकाणी आम्ही कोर्टाच्या पद्धतीने भांडू, खरं रस्त्यावर देखील ह्यांच्यांना आम्ही विरोध करणार। ही मराठा समाजाची भूमिका आहे, कारण तुम्ही आमच्या पोटावर उठलाय, आम्ही परत उठला तरी मराठा समाजाचं काही चूक नाही, ही आमची भूमिका।